अगं ज्योती, माझं थोडं काम होतं तुझ्याकडे. ज्योती, ज्योती काय झालं तुला? काय रडतेस? कोणी बोललं का तुला काही? राकेश काय बोललाय? राकेश, हे राकेश, का मेघना काय बोलली? राकेश, मेघना. अगं काय बाबा? राकेशला काय झालं? मला नाही माहिती. ज्योती काय झालं ग? काय हो, काय झालं? काय अहो हे काय रडते? काय रे, काय झालं? ज्योती बोल ना, काय झालं? सागर आपल्या सगळ्यांना सोडून गेलाय. कुठे गेला? ज्योती काय झालं ते नीट सांगशील का जरा? ज्योती बोल आता प्लीज. सागरने मुक्ताला भेटायला बोलवलं होतं. मुक्ताच्या समोर सागर दरीत कोसळला. सागर इज डेड. आपल्या सगळ्यांना सोडून गेला. ज्योती मला सांग, हे तुला कसं कळलं? तुला कोणी सांगितलं का काही? नाही ज्योती, हे बघ मला वाटतं तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. पप्पा, मी आता तिथे जाऊन आलीये. मुक्ताचा फोन लागत नव्हता म्हणून मी तिथे गेले तर मला हॅलो, एसीपी जयंत कामत. हॅलो, आम्ही पद्माकर सरदेसाई बोलतोय. हां बोला. आमचा सागर सापडला का? नाही, आमचा तपास चालू आहे. म्हणजे जिथे ही घटना घडली त्याच्या आसपासच्या सगळ्या भागात आम्ही तपास करतोय. अहो पण एवढा मोठा मुलगा जाईल कुठे?
नाही म्हणजे तो जखमी झाला असेल, बेशुद्ध पडला असेल ना. पद्माकर साहेब, तसं असतं तर एव्हाना तो सापडला असता ना. म्हणजे या बाबतीत आम्ही आमच्या श्वानपथकाचीही मदत घेतोय. पण मग सापडला का नाही येतो? काय आहे, जिथे ही घटना घडली ना तिथे खूप मोठमोठ्या दरडी आहेत, प्रचंड झाडी आहे. म्हणजे शोध घेणं खरोखरीच कमालीचं कठीण काम आहे. आणि समजा त्याची डेड बॉडी एखाद्या झाडाच्या फांदीत अडकून. अगं का खोलीत कोंडून घेतेस ग स्वतःला? मुक्ता, कुठे गेली पोरगी? ए मुक्ते, मुक्ता, गोवर्धन. काय राकेश बाबा, आज काय मुद्दा म्हणून काम काढलंय? नाही, अचानक बोलवलं तसं म्हणून. मला माहिती आहे, आजपर्यंत मी तुला फक्त सागरचं सिक्रेट जाणून घेण्यासाठीच बोलवलं. त्यासाठीच आपण भेटत होतो. पण आता आमचा सागरही नाहीये आणि मुक्ताबद्दल सगळ्यांना कळल्यानंतर मला खूप अपराधी वाटायला लागले. जाऊ द्या हो, जाऊ द्या. होतं असं कधी कधी, भान सुट्ट माणसाचं. तुम्हाला तुमची चूक कळली आहे ना, मग बस. आतापर्यंत मी खूप चुकलो राजू, म्हणूनच मी तुला मुद्दामून भेटायला बोलवलं. आतापर्यंत माझ्याकडनं जे काही झालं ते तू विसरू शकशील प्लीज? काय ना राकेश बाबा, सगळ्याच गोष्टी विसरणं कठीण असतं. नाही विसरतात पटकन त्या, पण करीन मी, प्रयत्न करीन. थँक्स. वेलकम. माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं. थँक्स अगेन. येतो मी. गाडी कुठे आहे? नाही आणि सोडू? चालेल. काय रे? एक काय झालं तर हिला? पेट्रोल बी भरलं होतं सकाळी. थांब थांब. हां हां, बघतो 5 मिनिटं.
सॉरी म्हणजे काय एकदम अचानक काय झालं काय कळत नाही मला. बरं इट्स ओके, जा तुम्ही. नाही थांबा 2 मिनिटं. नाही इट्स ओके, थँक्स. सॉरी म्हणजे काय एकदम कशी बंद नाही पडली. रे, इट्स ओके, चालेल. चल नीट जा. सागरकडे. हो पण म्हणजे कुठे? तिकडे दरीत आहे ना माझा सागर. मुक्ता काय वेडेपणा चाललाय ग? वेडेपणा नाहीये, तो आहे तिकडे. मला बोलवतोय तो. मला त्याच्याकडे जायचं. मला काहीतरी महत्वाचं सांगणार होतं सागर, म्हणून चाललीये. आज जर नाही सांगितलं ना सागरनी तर मलाच त्याच्याकडे जायचंय. तू सोड ना मला. तूच नेहमी मला थांबवतोस त्याच्याकडे जाण्यापासून. जा. सॉरी, जा. सागर परत आला तर त्याला आम्ही काय सांगायचं या प्रश्नाचं उत्तर दे, आणि मग तुला जायचंय तिकडे जा. नाही अडवणार मी तुला. मला सांग मी काय करू. मला जायचंय त्याच्याकडे. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. आणि तो पण नाही राहू शकत माझ्याशिवाय. मला त्यानेच बोलवलेलं. मला जाऊ दे ना त्याच्याकडे. हे बघ, तू पण ये. आपण दोघं मिळून शोधूया. हा चल ना. माझ्यासाठी थांबलाय रे तो. मला सागरकडे जायचंय. मला सागरकडे जायचंय. सॉरी. तरी पण खरंच सागर तिकडे आहे. मला माहितीये तू का विश्वास ठेवत नाहीयेस. ओके ओके, सागर तिकडे आहे. हा, आपण त्याला शोधूया. पण आता अंधार बघ किती पडलाय. यात दिसणार आहे का आपल्याला सागर? आपण उद्या येऊया. मी येईन ना तुझ्या बरोबर सागरला शोधायला. चालेल? प्रॉमिस येशील? प्रॉमिस. आता घरी जाऊया. थँक्यू.
सागर मुक्ता चल ग. अरे गोवर्धन, पोलिसांना कळवायचं का? या पोरीनं जीवाला म्हणजे घोर लावलाय. आता कुठल्या तोंडाने जाऊ पोलिसांकडे? थांबूया थोडा वेळ, बघूया नशिबात जे असेल ते होईल. आता ताई येत्या. राकेश, अगं मुक्ते, कुठे गेली होती रे ही? काय काय कुठे गेली होतीस तू? आणि कुठे कुठे मिळालं कुठे तुला? त्याच ठिकाणी जिथे सागर. अरे पण कशाला गेली होती तिथे? माझ्या सागरला भेटायला. मी जाऊ शकत नाही का? तो बोलवतोय मला तिथे. मुक्ता जरा शांत हो. ताई येत्या, आज आपल्या सगळ्यांचं नशीब थोर म्हणून आपल्याला मुक्ता परत मिळते. मी जर वेळेवर तिकडे पोचलो नसतो ना तर. पण ही तिथे काय करत होती? मलाही कळलं नाही की आता जशी भ्रमिष्ठासारखी हाक मारते ना तशीच जीवाच्या आकांताने सागरला हाक मारत होती. सागर तू कुठे गेला? वेळीच मी तिकडे पोहोचलो आणि तिला थांबवलं. नाहीतर काय काय वेड्यासारखं बोलता चालतं काहीतरी घडलं असतं म्हणजे. खरंय रे बाबा. थँक्स राकेश. नाही हो काका, माझे आभार कसले मानता. खरं तर माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचाही नाहीये मी. तुम्हाला जर का आभारच मानायचे असतील ना तर ते देवाचे माना. त्यांनीच वेळेवर मला तिकडे पोहोचवलं आणि म्हणूनच आज मुक्ता आपल्याला परत मिळाली. आता एक गोष्ट महत्वाची मुक्ता, तुला तुझ्याकडे नीट लक्ष ठेवायला हवं. हो रे बाबा, आज जे झालं ते पुन्हा होऊन नाही चालणार. काका मी येऊ? मुक्तावर प्लीज लक्ष ठेवा आणि कधीही कुठल्याही गोष्टीची गरज भासली तर निसंकोचपणे मला फोन करा. थँक्स. येतो मी. ताई, तेल रूम मध्ये घेऊन जा. चल चला.